नमस्ते. मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी 2 ऑप्शन दिले होते स्वामिनीला, चॉकलेट केक आणि बीटरूट केक. तर तिने खूप हेल्दी असा बीटरूट केक इथे निवडलेला आहे. हे बघा, मी तिच्यासाठी ना जेव्हा आपण काही बनवते ते हेल्दी बनवण्याचा खूप प्रयत्न करते. तर आज मी तिच्यासाठी फर्स्ट केक बनवला आहे, तो पण हेल्दीच बनवला आहे. तर इथे मी एक बीट घेतली आहे, त्याची वरची साल काढून बारीक कापून त्याला पाण्यामध्ये शिजण्यासाठी साईडला एका ठेवलेला आहे. बीट आपली छान अशी शिजते तोपर्यंत इथे आपण जो केक ज्याच्यामध्ये बेक करणार आहोत ते भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारे केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा यूज करू शकता. तर माझ्याकडे इकडे आता बटर पेपर वगैरे काय नाही, आपलं जे घरात आहे त्यातून आपण हे बनवणार आहोत. तेल ग्रीस केलं आणि मैद्याने त्याला कोट करून घेतले. हे बघा, इथे बीट देखील आपली छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे. हे बघा, तुम्हाला कट करून दाखवते. आता बीट ही आहे ती आपली एकदम थंड झाली आहे. आता आपण त्याला मिक्सरमधून एकदम त्याची बारीक प्युरी इथे तयार करून घेणार आहोत. हे बघा, आता बीट तयार झाली आहे. मी एका साईडला 1 कप साखर घेतली आहे. आपण जे मेजरमेंट घेणार आहोत ते एकाच कपाने घ्या. तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही एकच वाटी घ्या, त्या वाटीने सगळं मेजरमेंट योग्य प्रमाणात घ्या. आणि त्यानंतर अर्धा कप मी दही घेतलेली आहे. आणि इथे 1/4 कप आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे. तेल एकदम वास असलेलं कुठलंही घ्यायचं नाही, नॉर्मल जे तेल असतं तेच आपल्याला तेलाचा यूज करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तसंच एका साईडला मी एक मोठी कढई ठेवली आहे. केक बेक करण्यासाठी मी अशा प्रकारे गॅसवरती बेक करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तळाशी मी थोडंसं मीठ टाकलं आहे, जेणेकरून जो गॅसचा फ्लेम आहे तो सगळीकडे एकसारखा लागेल. त्यासाठी मी मीठ टाकून हे भांडं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे ठेवून घ्या. तुम्हाला जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही बेक करू शकता. हे बघा, इथे हे आपलं हे जे मिश्रण आहे साखर, हे मिश्रण एकदम दाटसर दिसायला लागले म्हणजे समजा आपलं छान असं हे फेटून झालं. आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेली हे बीटची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ती देखील त्या मिश्रणामध्ये छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता ते छान फेटून झाले की ते आपण सुखे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ. इथे मी त्याच कपाने 1 कप मैदा घेतला आहे. तुम्ही जे साखर आहे ते कमी जास्त पण करू शकता ह्याच्यामध्ये. आणि इथे 2 मोठे चमचे मी कोको पावडर घेतले, म्हणजे 1 टेबलस्पून घेतले मी. आणि हे बघा, आता इथे 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे. तर तुम्हाला साध्या भाषेत मी सांगते, 1 चमचा बेकिंग पावडर घ्या आणि अर्धा चमचा सोडा घ्या आणि याच्यामध्ये 1 चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एकदम त्यात गाठी बनल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे कट अँड फोल्ड ह्या मेथडने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे बघा, थोडंसं आता हे दाटसर आहे. जर तुमचं मिश्रण छान असं झालं तर दुधाची काही आवश्यकता नाही. इथे मी एकदम 1 चमचाभर दुधाचा वापर करत आहे. हे बघा, आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना यामध्ये कुठल्याही गुठळ्या असल्या पाहिजे नाहीत, याची काळजी घ्या. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे केकचं बॅटर तयार झालं पाहिजे. आता माझं केकचं बॅटर इकडे तयार आहे. आता मी केकच्या मोल्डमध्ये हे बॅटर टाकून घेते. हे बघा, तुम्ही आता इथे पाहू शकता, असं एकदम रिबिन जसं बोलतात तशा प्रकारे हे आपलं बॅटर इथे तयार आहे. बॅटर सगळं ओतून घेतलं की याला 1-2 वेळा थोडंसं टॅप टॅप करायचं, जेणेकरून त्यात हवा राहणार नाही. इकडे तुम्ही बघू शकता, आपलं छान असं इकडे जे आपण प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवली होती ते छान गरम झाली आहे. आणि आता हे आपण केकचं मिश्रण घातलेलं हे भांडं आता यामध्ये ठेवून घेऊ. ठेवत असताना थोडंसं काळजीपूर्वक ठेवा, नाहीतर मग कढईचा चटका लागण्याची शक्यता आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक काळजी घ्या, ह्यातून अजिबात बाहेर जी वाफ आहे ती गेली नाही पाहिजे. मग तेव्हाच आपला केक व्यवस्थित बनेल, नाही तर आपला केक व्यवस्थित बेक होणार नाही. आता मी ते साधारण 45 मिनटं बेक करण्यासाठी ठेवला होता. 45 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता काय आपला केक बनलेला आहे. तुम्ही पाहूनच अंदाजा लावू शकता. आता मी इथे एक टूथपिक घेतले आणि ते आतमध्ये हे करून चेक करते की केक कच्चा तर नाही ना. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम क्लिअर अशी टूथपिक आली आहे, म्हणजे केक छान असा बेक झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती जाळी आपल्या ह्या केकला आलेली आहे, म्हणजेच आपला केक एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे. आता आपण हे केक साईडला काढून ठेवूया. साधारण इथे मी अर्धा तास
तासाच्या वरतीच केकला साईडला ठेवलं होतं. एकदम थंड झाले. थंड झाल्यानंतरच आपल्याला केक हा मोल्डमधून काढायचा आहे. गरम गरममध्ये काढाल तर केक आपला पूर्ण तुटण्याची शक्यता असते. हे बघा, चारी बाजू मी ह्याची सोडून घेतले, सोडायची गरज नाही. ऑलरेडी इथे पूर्ण चारी बाजू छान अशा मोकळ्या झाल्या होत्या. आता इथे एक मी प्लेट घेतले आणि प्लेटमध्ये आपल्याला पहिले प्लेट त्याच्यावरती ठेवून त्याला उलटं करून घ्यायचं. आता हे बघा, अशा पद्धतीने खूप सोपं आहे आणि ही रेसिपी तर खूप छान आणि खूप इझी आहे. आणि आता आपल्याला ह्या केकच्या ह्याच्यावरती 1-2 वेळा अशा थाप मारून केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, एकदम इझी. कुठलंही बटर पेपर यूज केलेलं नाही. एकदम तेल लावून आणि मैदा लावूनच आपल्याला हा केक किती पटकन निघाला तुम्ही पाहू शकता. आता केक पहा तुम्ही, काय केक दिसतोय जबरदस्त. हे बघा, किती सॉफ्ट आणि किती म्हणजे जाळीदार हा केक बनलेला आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देखील असा हेल्दी केक करून खायला द्या. तर चला, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, आता ही जे केक आहे मी ते स्वामिनीच्या हातानेच कट करणार आहे आणि तिची रिॲक्शन तुम्ही लास्टला बघा. तिला खूप म्हणजे खूप हा केक आवडला आहे. तसंच तुमच्या मुलांना देखील हा केक आवडेल याची मी खात्री देते. आणि तर चला, बाय बाय, हॅप्पी न्यू इयर आणि हॅप्पी क्रिसमस दोन्ही.